लोकसभा निवडणुका जवळ आल्यावर आता भाजप नेत्यांना साधी राहणी उच्च विचारांची आठवण झाली आहे। कारण भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी भाजप नेत्यांना साधी राहणी उच्च विचारांचे डोस कार्यकर्त्यांना पाजलेत। पाहुयात त्या संदर्भातला लोकशाहीचा हा खास रिपोर्ट। लोकसभा निवडणुका जवळ आल्यावर आता भाजप नेत्यांना साधी राहणी उच्च विचारांची आठवण झाली आहे। कारण भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डांनी भाजप नेत्यांना साधी राहणी उच्च विचारांचे डोस कार्यकर्त्यांना पाजलेत। भाजप नेत्यांनी कार्यकर्त्यांमध्ये सामान्य लोकांमध्ये जाताना उंची कार वापरू नये, शिवाय उंची घड्याळही मनगटाला बांधू नये अशा सूचना दिल्यात। जे.पी. नड्डांच्या या वक्तव्याचा ठाकरे गटानं समाचार घेतलाय। जे.पी. नड्डांनी भाजप नेत्यांना ढोंगीपणा करण्याचं आवाहन केल्याचा टोला त्यांनी लगावलाय। 100% भाजप नेत्यांकडे महागडी घड्याळं आणि 90% भाजप नेत्यांकडे आलिशान गाड्या असल्याचा आरोप केलाय। 100% भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या हातामध्ये महागडी घड्याळं आहेत। 90% भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते परदेशी गाड्यांतून फिरतात आहेत की नाहीत हे नड्डांनी सांगावं। नरेंद्र मोदींच्या खिशाला जो पेन आहे त्याची किंमत 25 लाख रुपये आहे। मोदींच्या हातातल्या घड्याळाची किंमत काढा। मोदींचा सूट 10 ते 15 लाखाचा। तेव्हा जे.पी. नड्डा यांनी हे ढोंग बंद केलं पाहिजे। संजय राऊतांनी केलेल्या टीकेचा भाजप आमदार नितेश राणेंनी समाचार घेतलाय। राऊतांवर टीका करताना नितेश राणेंची गाडी ठाकरे कुटुंबाच्या राहणीमानावर घसरली। उद्धव ठाकरे आणि कुटुंबाचे कपडे धुण्यासाठी लॉन्ड्रीसाठी हे लीला हॉटेलमध्ये रोज जातात। तिथे लॉन्ड्री केली जाते, तिथे फुकटाने तिथे कपडे धुले जातात। आता ज्याचे साधे कपडे पण 5 स्टार हॉटेलमध्ये जात असतील त्याच्या कामगारांनी आमच्यावर श्रीमंतीचे आरोप करायचे, तर हा 2024चा तर फार मोठा जोक आहे। गोरगरीब आणि सामान्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी साधी राहणी ठेवणं अपेक्षित असतं, पण सध्या सगळ्याच नेत्यांना उंची राहणीमानाची सवय लागली आहे। आता भाजप अध्यक्षांनी सांगितल्यावर किमान भाजप नेते तरी साधी राहणी अंगीकारणार का हे पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।